हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज काय स्पेशल, तर आजची सुरुवात आहे माझ्या गार्डनपासून. तर बघा, हे माझं छोटंसं गार्डन आहे माझ्या गॅलरीमधलं. तर इथे मनी प्लांट आहे, तुळस आहे, बघू शकता तुम्ही. हा गुलाब पण आहे, गुलाबाचं पण झाड आहे. तर हे असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत. तर इथे बघा, याला फुलं आलेली आहेत. तर मस्त असं आता पावसाळा आहे तर ग्रीन ग्रीन मस्त फुललेले आहेत झाडं माझे. तर कसं वाटलं तुम्हाला सांगा. तर चला आजची सुरुवात करूया रेसिपीची. तर आज आहे रेसिपीचा व्हिडिओ. आज आखाड स्पेशल गोडपुऱ्या आणि तिखट पुऱ्या बनवणार आहे. तर हे बघा, हे मी असं काही मागवलं होतं जे मला लागणार होतं ते. आणि हे माझ्या मुलांना, एकाला गुलाबजामुन आवडतात तर एकाला हे असं आवडतं. तर दोघांना वेगवेगळं मागवलेलं मी. तर इथे दोघांना खायला दिलेलं. तर दोघं मस्तपैकी एन्जॉय करत होते. हे बघा, दोघांची आवड वेगवेगळी. तर इथे मग माझा मुलगा म्हटला, तू नको मम्मा, मला सुट्टी, मी अंघोळ घालतो वीरला. मग तो अंघोळ घालतो. बघा, दोघांची अशी काही मस्ती चाललेली आहे. तर इथे मी गोष्ट भाजून घेते. आता रेसिपीला सुरुवात करते बरं का मी अशी. आणि नंतर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात थोडंसं बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. नंतर वेलची पूड टाकून घेते. तर हे बघू शकता तुम्ही. माझ्यासोबत पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल. ही बडीशेपची पूड करून घेतली आहे मी, ते पण टाकून घेते आता याच्यात. मस्तपैकी मिक्स करून घेते. गूळ एक साईडला ठेवलेला आहे मी गरम करायला, जेणेकरून तो वितळेल आणि तो थंड झाला की मग टाकून घेणार. तोपर्यंत तो थंड होईपर्यंत मी इकडे तिखट पुऱ्यांची तयारी करून घेते. तर हे बघा, इथे लसूण, कोथिंबीर आणि हे आहे जिरे, आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकून असं काही कांदे घेतलेलं आहे. इथे हळद आणि थोडासा मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये. तर हे बघू शकता, दोन्ही पीठ रेडी आहेत माझे इथं, तिखट पुऱ्या आणि गोड पुऱ्यांचे. तर याला तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे आखाड म्हणतात याला. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते पण नक्की सांगा मला. तर चला, आता मग ह्याला मी 10 मिनिट भिजवून घेते, म्हणजे ठेवते असंच झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी, आणि मग तळायला सुरुवात करते. तर इथे मी नंतर लगेच तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे, कारण वेळ तर लागतोच ना गरम व्हायला, त्याच्यामुळं. तर कोणी कोणी आखाड तळला सांगा बरं, नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कोणाकोणाकडे करतात, कुठे करता कुठे नाही करत, असं पण असतं ना. तर हे बघा, ही सुरुवात मी गोड पुऱ्यांपासून केलेली आहे. तर याच्या आता मी छान छान मस्त छोट्या छोट्या कापण्या तयार करून घेते. हे बघा, अशा प्रकारे मी याच्या कापण्या बनवून घेतलेल्या आहेत. तर हे आता तळून घेते आणि तुमच्यासोबत शेअर करते नक्कीच कशा झाल्या आहेत ते. तुम्ही पण सांगा मला. हे बघा, असं काही मी इथे टाकत आहे. तर बनवायला एकटीच आहे ना, करणार पण तळणार पण एकटीच, त्याच्यामुळं वेळ तर लागणारच. तर हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे काय केलेलं आहे मी. तुम्ही कसे बनवता ते पण सांगा, आणि तुम्ही काय काय टाकता ते पण सांगा. याला खसखस पण लावली बरं का, सॉरी, मी नंतर लाटताना आहे ना खसखस लावायची याला थोडीशी वरतून, मग छान लागतं, टेस्ट छान येते खसखसमुळे. तर हे बघा, हे अशा प्रकारे काहीच तळून घेतलेलं आहे मी. आता इथे एक तिखट पुऱ्यांचा पण बनवते मी. तर बघू शकता मी कशी बनवते. तिखट पुऱ्या मी आहे ना मोठी लाटून घेते चपातीसारखं, आणि त्याला आहे ना गोल गोल असं वाटीने करून घेते. तर तुम्ही कशी करता ते पण नक्की सांगाल मला. हे बघा, अशा प्रकारे काही केलेलं आहे मी. आता हे तळून घेणार, तुमच्यासोबत शेअर करते मी पूर्ण व्हिडिओ. तर तुम्ही पण करून बघा. 2-3 दिवस राहिलेला आहे तर आषाढ महिना, तर करून बघा आणि टेस्ट कशी होती ते पण सांगा मला. हे बघा, बघू शकता तुम्ही कसे टम्म फुगलेले आहेत मस्तपैकी, आणि टेस्ट पण खूप छान झाली होती बरं का, मस्तच. हे बघा, अशा प्रकारे काही झालेलं आहे. तर मी हे काढून घेते आता. एकदम कुरकुरीत टेस्टी झालेले आहे. तर बघू शकता, आणि इथे माझं पूर्ण तळून दोन्ही पण रेडी झालेलं आहे. तर कसं वाटते सांगा तुम्हाला. तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं व्हिडिओ, काहीतरी नवीन वेगळं काहीतरी असं. तर हे बघू शकता, मी तुम्हाला एक तिखट पुरी दाखवते. हे बघा, हे अशा प्रकारे झालेलं आहे. टेस्ट पण खूप छान झाली होती. आणि आता इथे मी एक ताट रेडी केलेलं आहे. तर माझ्या मुलाला देते मी खायला, आणि त्याला विचारते कशी झाली आहे म्हणून. सुट्टीच होती ना आज मुलाला पण, सॅटर्डेला सुट्टी असते. हा सॅटर्डेचा शूट होता, त्याला सॅटर्डेला सुट्टी असते. तर चला आपण तुमच्यासोबत पण शेअर करते मी, त्याला कसं वाटलं विचारते. तर हे बघा, आता मी त्याला देत आहे. त्याचं एक्सप्रेशन बघा काय म्हणतोय तो.
पहिल्यांदा त्याने तिखटपुरीच टेस्ट केली. तो खूप छान यम्मी मस्त म्हणत होता. आणि नंतर गोडपुरी टेस्ट कर म्हटलं मी त्याला, ती पण तो करत होता. डिलिशियस असं काही आलं त्याच्याकडून. तर मग आपण जे बनवतो त्याचं चीज होतं, जसं मुलांना आवडलं तर. चला बाय. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा.